खासदार ओवेसी यांची आज अहिल्यानगरमध्ये सभा होणार होती, मात्र ती सभा आता 9 तारखेला होणार आहे, 9 ऑक्टोबरला होणार आहे। आजची सभा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। अहिल्यानगरमध्ये काल जो तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती ती पूर्व नियोजित होती, अशा स्वरूपाचं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे। एक रोख स्थानिक आमदार आणि नेते मंडळींवर पण आहे। आपल्याबरोबर संग्राम जगताप अहिल्यानगरचे आमदार आहेत। सभा जी होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, मात्र काल जो काही तणाव निर्माण झाला तो पूर्व नियोजित होता, तुमच्यावर रोख दिली? नाही, निश्चित आपण जर पाहिलं तर काल जो प्रकार अहिल्यानगर शहरामध्ये जो घडला तो निश्चितच काही वेगवेगळे आव्हान देणारे फलक हे गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं, मग ते महानगरपालिका असेल किंवा पोलीस असेल, की असे आव्हानात्मक बोर्ड हे नवरात्र उत्सवाचा काळ सुरू आहे आणि याच्यामध्ये कुठेही असे फरक नसावेत, पण प्रशासनाने 2-3 दिवस अगोदर ते काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काढण्यात का आले नाहीत हे अद्यापपर्यंत अजून काही कारण स्पष्ट झालेलं नाही। अधिकारी कर्मचारी तिथपर्यंत गेले महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे, पण ते काढण्यात नाही आले। पण काल जसं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे दुर्गा माता दौड हे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करतं, गाव पातळीवर करतं, तसं अहिल्यानगर शहरामध्ये देखील 20 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला त्यांचं सकाळच्या वेळेला, म्हणजे सकाळच्या वेळेला संचलन असतं वेगवेगळ्या भागांमध्ये, आणि ते संचलन सुरू असताना हे शांतते मार्गाने असतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्याच घोषणा देणं किंवा त्याचं प्रार्थना करणं, ते गीत गाणं, असं ते हळूहळू त्यांचं संचलन सुरू असतं। मग त्या संचलनामध्ये कुणीतरी काहीतरी एक वेगळी रांगोळी काढली की जी रांगोळी काहीतरी वादग्रस्त असावी अशा स्वरूपाची होती, पण ती काढल्याबरोबर किंवा त्याच्यावरनं ते संचलन झाल्याबरोबर तिथं काही पोलिसांनी जे संशयित होता, असं पोलिसांचं मत आहे की ह्या व्यक्तीने रांगोळी काढली, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मग ताब्यात घेतलेलं असताना जी दगडफेक झाली, ज्या गाड्यांचं वाहनांचं नुकसान झालं, पोलिसांना अरेरावी झाली किंवा पोलिसांवरती हात टाकण्याचा प्रयत्न झाला, आणि त्याच्यातनं पोलिसांनी जो काही आपल्याला पाहिलं TV चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जी पोलीस प्रशासनाकडनं जी प्रतिक्रिया उमटली तर ती सगळ्यांनीच पाहिलेली आहे, किंवा वाहनांची मोडतोड झाली ही पाहिलेली आहे। त्यामुळं हे जे काही प्रकार भेटतो की बोर्ड लावणं, हा बोर्ड लावणं, त्या बोर्डवरचा जो मजकूर आहे तर हा आव्हानात्मक मजकूर होता। त्यामुळे अशा प्रकारे कुठेतरी देणं म्हणजे ते जे म्हणतायत म्हणजे त्यांच्याकडनंच असावी असा माझाही दाट संशय आहे। हे जाणून बुजून केलं जातं? नाही, जाणून बुजून केल्यावर बोर्ड कोण लावणार आहे मला सांगा शेवटी, आणि अजून सुद्धा ते बोर्ड आहेत, म्हणजे कालचा प्रकार घडलाय, आज तारीख ओरडली तरी ते बोर्ड आहे, तरी ते बोर्ड काढलेलं नाही। पण मग पोलीस का पुढाकार घेत नाही, पोलीस ही कारवाई का करत नाही? पोलिसांवरती कुठेतरी एक वेगळ्या समाजाचा दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, की कारण की तो परिसर तसा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या बाहेरचा परिसर आहे, म्हणजे अजूनही ते बोर्ड काढलेलं नाही, म्हणून ते अजूनही पोलिसांना सुद्धा आव्हान देतात का ते सुद्धा आम्हाला समजत नाही। पण हा प्रकार तुमच्याकडनं किंवा तुमच्या समर्थकांकडनं घडवला गेला तो पूर्व नियोजित होता, असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे। तो एक बचावाचा पवित्र असू शकतो की कुठल्याही स्वतःच्या लोकांवर समोर येऊ नये असं ते असू शकतं। त्यामुळे तो बोर्ड लावलेला कुणी आहे, लावलाय कशामुळे लावलाय, आणि असे बोर्ड बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत, ते कशा करता लावलेले आहेत हा फार म्हणजे पोलिसांच्याकडून चौकशी त्याची झाली पाहिजे। अजितदादांचे आमदार त्यांचंही ऐकत नाहीत असं तुमचं नाव न घेता ते म्हटलेले आहेत, काय तुम्हाला उत्तर आहे? नाही, अजितदादांचा जो काही विषय आहे तर त्या पद्धतीने सगळं काम आपल्याला चालू असताना पाहायला मिळतं। त्यामुळे त्यांचं काहीतरी विषयाला बगल देणं किंवा काहीतरी विषय डायव्हर्ट करणं, स्वतःवरचं जे काय आहे ते झाकणं, आणि त्याच्याकरता मोठ्या लोकांचं नाव घ्यायचं, त्यांची तेवढी उंची नाही की त्यांनी त्यांचं नाव घ्यावं। ओवेसींची सभा इथे झाली पाहिजे का, आपलं काय मत आहे? नाही, त्याचा विचार आहे, त्यांनी तो मांडावा, त्याला लोकशाही मार्गाने मांडावा। शेवटी आमचे विचार असतात, आमच्या राष्ट्रवादीचे विचार असतील, आमच्या काही इतर संघटनांचे विचार असतील, त्यामुळे आमच्या पद्धती लोकशाही मार्गाने मांडतो। पण आम्ही कुठल्याही रस्त्याने ज्यावेळेस आंदोलन करतो, काल तिथं एकच प्रकार नाही झाला तर त्याच्यामध्ये अजून एक प्रकार झाला की ज्यावेळेला तो आरोपी संशयित जो काही व्यक्ती होता ताब्यात घेतल्यानंतर तिथं एक ग्रामीण भागातला म्हणजे कर्जत तालुक्यातला एक मुलगा तिथं आला, त्याच्या फक्त माथ्याला म्हणजे कपडाला गंध होता म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली, त्याचाही गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही ज्यावेळेला आंदोलन करतो, आमच्या बाजूबाजूला सुद्धा ज्यावेळेला आता नुकतंच आमचं 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस आंदोलन झालं, गोमातेच्या बाबतीमधला एक तिथं वेगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला, त्याचे अवशेष तिथं सापडले आम्हाला, ते रस्त्याच्या बाजूला टाकलेले होते, मग ते टाकल्यास आम्ही रस्ता रोको केला, तिथं इतर समाजाचे इतर धर्माचे लोक आले, समाज नाही इतर धर्माचे लोक आले होते, पण आमच्यातला एकही व्यक्ती त्याला कधी शिवी दिली नाही, त्याला कोणालाही हात उचलला नाही। मग एक टिळा लावलेला मुलगा त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर तिथं तुम्हाला दिसला, तुम्ही त्याला एकट्याला पकडून जर जमाव म्हणून मारता, आमच्याकडनं तर असं कधी झालं नाही। त्या दिवशी आम्ही आपल्या याच्यामध्ये
जालन्याला सभेला गेलो, जालन्याला सभेमध्ये सुद्धा ते लोक इजा करत होते बाजूने, पण तिथं एकाने त्याला शिवी दिली नाही, कुणी त्याला मारहाण केली नाही. मग हे हिंदू समाज ज्या वेळेला लोकशाही मार्गाने चालतो, बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे मानतो, तर यांनी मग रस्त्याच्या जाणाऱ्या गाड्या तोडफोड करायचं काय कारण आहे? याला कुणी चिथावणी दिली? हे बोर्ड कोणी लावायला लावले? चिथावण्या कोण देते? गाड्या कोण फोडतो? ज्या लोकांना माहितीच नाही घटना, समजा इथं आपण आहोत, त्यांना काय माहिती कोणाचा इतर काय संबंध आहे? मग हे जे प्रकार घडतो हा सुद्धा चौकशीचा प्रकार आहे, याच्यावर थांबला नाही पाहिजे, याच्यावर चौकशी झाली पाहिजे. पण मग पोलीस चौकशी करत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात. पोलिसांनी फक्त पोलिसांनी लोक आणलेले आहेत. या जमाव कुणी जमा केला, कशा करता जमा केला? आरोपी जर अटक आहे म्हणजे आरोपी ताब्यात पोलिसांनी घेतलेला आहे, सकाळच्या वेळेसच घेतलेला आहे. हा प्रकार लोकांना समजायच्या अगोदरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. मग हे जमाव कुणी जमा केला याच्यात मुळापर्यंत अजून पोलीस गेलेले नाही असं माझा ठाम मत आहे. याच्यावर अजूनही लोक ताब्यात घेणं गरजेचं आहे. हे कुणी केलं आहे, कुणी घडून आणलं हे अजूनही घेणं गरजेचं आहे. आणि हे संरक्षणाकरता इतर आमचे जे समाजातले लोक आहेत त्यांना पुढे घेत आहेत, त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावतात. हे असं नाही तसं नाही असं चालू आहे त्यांचं. पोलिसांच्या तपासावर तुमचं समाधान नाही आहे? नाही, अजून अजिबात समाधान नाही. कारण की मूळ लोक जमा कुणी केले, तुम्ही फक्त ते हे केले, पण त्याच्यावर अजून लोक तपास करणं गरजेचं आहे. ते कुणी जमा केला होता ह्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. तुमच्या सह इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी MIM मध्ये जातात म्हणून हे सर्व घडवलं असं पण त्यांचं म्हणणं आहे. नाही, शेवटी मी जसं सांगितलं की प्रत्येक निवडणूक आली तर आम्ही पाहतो की खालच्या स्तरावरती अनेक लोक इकडे तिकडे जात असतात. ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे ते आपापल्या पद्धतीने सोय पाहत असतं, कसं काय होईल त्यामुळे जात असतात. ते काय आजच पहिल्यांदा घडतं असं नाही, फक्त आता ते थोडं हिरवी वाटचाल चाललेली आहे त्याच्यामुळे तसं काही जाणवत असेल. हे आहेत संग्राम जगताप. त्यांचं म्हणणं आहे की जो कालचा तणाव निर्माण झालेला होता, होर्डिंग लावलं त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उद्भवलेला होता आणि पोलिसांचा जो तपास सुरू आहे तो तपास हवा तेवढा समाधानकारक नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, अहिल्यानगर.